एल निनोचे संकट आणि सरकारच्या उपाययोजना. पशुपालकांसाठी दिलासा. यंदा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासमोर आणि विशेषतः पशुपालन व्यवसायासमोर निसर्गाचे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. हवामान विभागाने दिलेल्या एल निनोच्या इशाऱ्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी पावसामुळे केवळ पिकांचेच नुकसान होत नाही, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनतो. हीच संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अत्यंत वेगाने पावले उचलली असून पशुपालक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक विशेष योजना जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश भविष्यात राज्यात तीव्र चारा टंचाई निर्माण होऊ नये आणि शेतकऱ्यांवर चारा छावण्यांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा आहे. यासाठी सरकारने युद्ध पातळीवर जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याअंतर्गत जनावरांना सकस आणि पुरेसा आहार मिळावा म्हणून मका, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या पिकांच्या सुधारित चारा बियाण्यांचे वाटप थेट शेतकऱ्यांना केले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे बियाणे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर म्हणजेच अगदी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय धरणांच्या आणि जलाशयांच्या गाळपेरा क्षेत्रात जिथे पाणी ओसरले आहे तिथेही चारा लागवड करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी त्वरित आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीमध्ये संपर्क साधून अर्ज करणे आवश्यक आहे. संकट मोठे असले तरी सरकारच्या अशा पूर्वतयारीमुळे आणि योग्य नियोजनामुळे नक्कीच आपल्या बळीराजाला आणि मूक जनावरांना मोठा आधार मिळणार आहे.